ज्यांना शिक्षक व्हायचं त्यांना यापूर्वी डीएड करणं बंधनकारक असायचं, पण आता डीएड ही प्रक्रिया बंद करण्यात आली असून एक महत्त्वपूर्ण इंटिग्रेटेड बीएडच आता प्रत्येकाला करावं लागणार आहे। आता सध्याची ज्यांची प्रवेश प्रक्रिया ऑलरेडी झालेली आहे त्यांच्यासाठी मात्र हा फॉर्म्युला लागू होत नाही आणि पुढच्या या इंटिग्रेटेड बीएड साठी 22 मे पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे। राज्यात 2012-13 मध्ये 1405 डीएड महाविद्यालये होती, पण 2025-26 या शैक्षणिक वर्षातील प्रवेशासाठी अवघे 571 महाविद्यालयेच अस्तित्वात आहेत। 12 वर्षात राज्यातील सुमारे 850 डीएड महाविद्यालयांना पटसंख्येअभावी टाळे ठोकावे लागले आहे। या पार्श्वभूमीवर नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 2029 पूर्वी राज्यातील सर्व डीएड महाविद्यालये बंद होऊन त्या ठिकाणी 4 वर्षांचे इंटिग्रेटेड बीएड सुरू होणार आहे। 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून जुन्याच पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होणार असून 22 मे पासून डीएड साठी प्रवेश सुरू होणार आहे। 10 ते 12 वर्षांपूर्वी विज्ञान वाणिज्य शाखेतून 90 ते 95% गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा कल डीएड कडेच असायचा। 2 वर्षांच्या शिक्षणानंतर थेट शिक्षकाच्या नोकरीची संधी मिळते म्हणून दरवर्षी राज्यातील 3 लाख विद्यार्थी डीएड साठी अर्ज करत होते। प्रवेश क्षमतेच्या दुप्पट तिप्पट अर्ज येत असल्याने 75% गुण असलेल्या विद्यार्थ्यांना देखील प्रवेश मिळत नव्हता, पण आता 40-45% गुण घेतलेले विद्यार्थी देखील डीएड साठी प्रवेश घेत नाहीत अशी वस्तुस्थिती आहे। शिक्षक भरतीस विलंब, खासगी शिक्षण संस्थांचे भरमसाठ डोनेशन अशा कारणांमुळे अनेकांनी डीएड करून शिक्षक भरतीची वाट पाहिली, पण भरती दरवर्षी होत नसल्याने ते दुसरा पर्यायी रोजगार करत आहेत। खासगी शिक्षण संस्थांच्या नोकरीसाठी 20 लाखांहून अधिक रुपयांचे डोनेशन आहे। सध्या प्रवेशाच्या 30,000 जागा असूनही 20,000 विद्यार्थी सुद्धा अर्ज करत नाहीत अशी विदारक अवस्था आहे। त्यामुळे अनेकांनी डीएड महाविद्यालयांचा गाशा गुंडाळला असून त्यात यंदाच्या वर्षी आणखी वाढ होईल असे अधिकारी सांगतायत।